नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांना आज मी मीठाची एवढी छान ट्रिक सांगणार आहे की ज्याने तुमचा गॅस साफ होण्यास खूप मदत होईल। तर आता नुकताच माझा स्वयंपाक झाला होता आणि भांडे वगैरे झाले जस्ट, आणि आता सगळ्यात मेन काम असतं आपल्या सगळ्यांचं रोजचं सकाळ संध्याकाळ, ते म्हणजे गॅस आणि गॅस ओटा साफ करणं। आता त्यामध्ये बर्नर आले। आता हे बर्नर आपण रोजच काही साफ करत नाही, आपण कधीतरी साफ करतो। मग ह्याचे जे काही होल असतात, छिद्र असतात, ते कधी कधी ब्लॉक झालेले असतात। मग हे जे काही छिद्र आहेत ते कशा पद्धतीने ओपन करायचं ते सुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि कधीच गॅस धुवायचा नाही, एखाद्या वेळेस गॅस धुतला चालेल, मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं। आता का नाही धुवायचा हे मी तुम्हाला व्हिडिओ समोर सांगणार आहे। आता आपण सगळ्यात पहिले हे जे काही बर्नर आहे याची होल कशा पद्धतीने ओपन करायचे, कसं स्वच्छ करायचे दर 15 दिवसातून किंवा 1 महिन्यातून, ते तुम्हाला मी सांगणार आहे। आता हा जो काही बर्नर आहे हा अगदी पिवळसरच निघेल का, तर नाही। आपल्याला आधी ह्याचे होल निघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। हा पिवळा जरी निघाला आणि तुम्ही गॅस बर्नर हा सुरू केला तर तो काळाच पडणार आहे। आपलं मेन उद्देश आहे ते म्हणजे याचे होल ओपन होणं। आता मी इकडे असं एक प्लास्टिकचं कंटेनर घेतलं आहे। आता आपल्याला सगळ्यात पहिले या बर्नरवरती मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ हे बर्नर स्वच्छ निघण्यास खूप मदत करतं। त्यानंतर दुसरी वस्तू लागणार आहे तो म्हणजे शॅम्पू। जो शॅम्पू तुम्ही यूज करता तो शॅम्पू तुम्हाला इकडे घालायचा आहे। शॅम्पू हे क्लीन करण्यास खूप मदत करतं, त्यामुळे आपण शॅम्पूचा इकडे वापर केलेला आहे। आता मी इकडे वाटिका शॅम्पू वापरते, त्यामुळे मी तोच शॅम्पू वापरते आहे हे क्लीन करण्यासाठी। आपल्याला असा थोडासा तो पसरवून घालायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थितरित्या सगळ्या बर्नरना लागला जाईल, वरच्याही बाजूनी आणि खालच्याही बाजूनी। आता आपण यामध्ये बाकी शॅम्पू टाकल्यानंतर बाकीच्या वस्तूसुद्धा घालणार आहोत, पण त्याआधी तुम्ही व्हिडिओ जो आहे पहिल्यांदा बघत असाल व्हिडिओला लाईक करा। आता गॅस जर तुम्हाला पूर्ण डीप क्लीन करायचा असेल तर तो व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितला आहे, तो नक्की बघा। तशा पद्धतीने तुम्ही अगदी 2-3 महिन्यातून किंवा महिन्यातून तसा डीप क्लीन करू शकता, पण रोज कशा पद्धतीने साफ करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता इकडे बेकिंग सोडा घ्यायचा आणि बेकिंग सोडा अशा पद्धतीने तुम्हाला पसरवून घालायचा आहे। इथे तुम्हाला बेकिंग सोड्याऐवजी बेकिंग पावडरचा वापर नाही करायचा। आता व्हिनेगर यावरती टाकायचं आहे। तुमच्याकडे व्हिनेगर नसेल ना तर लिंबाचा रस पिळून यावरती तुम्ही टाकू शकता, पण लिंबाच्या रसापेक्षा व्हिनेगरचा बेटर रिझल्ट येतो, म्हणून मी याचा वापर केला आहे, पण नसेलच तर टाकायचा आहे। आता ज्याही वस्तू आपण यामध्ये घातलेल्या आहेत, जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत, ते आपल्याला खालच्या आणि वरच्या बाजूने बर्नरला लावून घ्यायचे आहेत, म्हणजे हे बर्नर क्लीन होण्यास खूप मदत होईल। आता हे सगळं जेव्हा आपण लावून घेतो तेव्हा हा बर्नर आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे। आता बर्नर तोपर्यंत भिजत राहतो, त्याचं क्लिनिंग प्रोसेस सुरू राहते, तोपर्यंत वेळ कशाला वाया घालायचा, तोपर्यंत गॅस स्वच्छ करूयात। आता रोज गॅस आपल्याला स्वच्छ करावाच लागतो, मग तो कशा पद्धतीने करायचा आहे न धुता ते बघूयात। तर रोज काय करायचं आहे, कोमटसर पाणी घेऊ शकता किंवा थंड घेतलं ना तरी चालेल, काहीच हरकत नाही। मी इकडे थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे, जेवढा आपल्याला गॅस ओट्या पुसण्यासाठी लागेल तेवढं। त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे अगदी थोडासा बेकिंग सोडा। बेकिंग सोडा का घातला आहे, बेकिंग सोडा हा दुर्गंधी घालण्यास मदत करतो, पण क्लिनिंगसाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण इकडे थोडासा बेकिंग सोडा घातला आहे। आणि थोडंसं व्हिनेगर घालूयात। व्हिनेगरऐवजी लिंबाचा रस घेतला, काहीच हरकत नाही आहे, बस हे 2 वस्तू घालायच्या आहेत। आणि दुसरी एक गोष्ट, जर तुमच्याकडे डिशवॉश लिक्विड असेल ते थोडंसं तुम्ही यामध्ये टाकलं तरी चालेल। मी डिशवॉश लिक्विडऐवजी इकडे वॉशिंग पावडरचा वापर करते आहे। बस रोज तुम्हाला तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर कधीही किचन क्लीन करायचं आहे, एवढं जरी केलं ना तर भरपूर आहे। नंतर कोणताही सुती कपडा घ्यायचा आहे, सुती कपडाच शक्यतोवर घ्यायचा, म्हणजे त्याचे जे काही वण आहे ते उमटत नाही। आणि गरम पाणी घेतलं ना की जो किचन ओटा असतो आणि गॅस असतो तो चिकट झालेला असतो ना, तो निघण्यास मदत होते। कधीच गॅस ओटा हातात हात धुतला जाऊ शकतो, पण गॅस कधीच धुवायचा नाही। तर त्याचं कारण आता मी तुम्हाला सांगते, पण आता बघा हे जे पाणी आहे हे जो कपडा आहे तो पिळून घ्यायचा आणि गॅस पुसायचा। आता गॅस हा का पुसायचा नाही, तर गॅस खाली बघा, खालच्या बाजूने जर तुम्ही कधी बघितलं असेल तर तिथे जे आहे ते पाईप्स असतात, आणि जर तुम्ही नेहमी रोज हा गॅस
धूत गेलात तर ते पाईप जे आहे ते खराब होण्याची खूप शक्यता असते आणि तुमची शेगडी जेवढे वर्ष जायला हवी तेवढी वर्ष न जाता अगदी लवकर बिघडते. आता बिघडायचं तर दूर, दुसरी गोष्ट म्हणजे गॅस लीक होत जातो आणि गॅस लीक होणं हे खूप घातक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जरी तुम्ही गॅस हा रोज साफ केला तर तो जसा तुम्ही ज्या पद्धतीने धुवून साफ करणार आहात अगदी तसाच चमकतो, त्यात काहीच असं वेगळं होत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की आपण जे आहे गॅस व्यवस्थित पुसतो पण त्याची मागची बाजू खालची बाजू ही बघावी तेवढी आपण एवढं लक्ष देत नाही. मग त्यामुळे त्याला कधी कधी डीप क्लीन हे करावं लागतं. मग जेव्हा तुम्हाला तो डीप क्लीन करायचा आहे तेव्हा 1-2 महिन्यातून तुम्ही धुतलं काहीच हरकत नाही. त्यामुळे कधीही अशा पद्धतीनेच तुम्हाला हा पुसून घ्यायचा आहे. मी डीप क्लीन कसा करायचा यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवला, त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचशा महिलांना ही गोष्ट माहिती नसते. ही गोष्ट खरं तर मलाही माहिती नव्हती. मीही पहिले काय करायचे की रोज हा गॅस आणि गॅस ओटा जो आहे तो धुवून घ्यायचे. कारण आता तो पुसण्यापेक्षा मला असं धुणं थोडंसं सोपं वाटायचं. पण नंतर जेव्हा मी जिथे आता पुसते आहे त्या लाईटाच्या तिथे म्हणजे जे काही बटन असतात तिथे माझा गॅस हा आपोआप लीक व्हायला सुरुवात झालं आणि माझं जेव्हा सिलेंडर हे लवकर खराब म्हणजे लवकर संपलं तेव्हा मी जेव्हा ते दाखवलं गॅस तेव्हा माझ्या लक्षात आलं की गॅस हा त्या बटनापासून लीक होत होता. तर त्यांनी तेव्हा मला सांगितलं की गॅस हा कधीही पुसून घ्यायला पाहिजे ओल्या फडकाने, ना की तो धुवायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आता गॅस तर आपण पुसतो, गॅस ओटासुद्धा पुसतो, पण याची जी मागची बाजू असते, मागची भिंत असते तिथे शिंतोडे फार उडालेले असतात. तर ते शिंतोडेसुद्धा आपल्याला पुसून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर बेसिन तर आपण भांडे झाले की पुसूनच घेतो. त्यानंतर बघा बेसिनजवळ असा जो काही आपला प्लॅटफॉर्म असतो तिथे आपण नेहमी भांडे ठेवतो आणि तो भांडे सुकण्यासाठी ठेवतो. तर काय होतं बऱ्याचदा तिथे पांढरे असे डाग होतात. मग ते पांढरे डाग होऊ नये म्हणून तिथेसुद्धा नेहमी पुसून घेणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ते धुवून घेऊ शकता. आता हे पुसल्या कारणाने काय होतं पांढरे डाग उमटत नाही. तर आता तुम्ही बघू शकता किती मळकट हे पाणी झालेलं आहे आणि अगदी किचन ओटा हा अगदी मस्त असा स्वच्छ झालेला आहे. तुम्ही इकडे रिझल्ट बघू शकता, अगदी चमकायला लागलाय. धुवून घेतला तरी असाच चमकतो, पुसून घेतला तरी असाच चमकतो. गॅस ओटासुद्धा चमकायला लागलेला आहे. आता गॅस स्वच्छ झाला, गॅस ओटा स्वच्छ झाला, भिंतीसुद्धा क्लीन झाल्यात. आता आपण बर्नर स्वच्छ करूयात. बर्नर जे आपण आतापर्यंत भिजत ठेवले होते, आपल्याला बस आता काहीच करायचं नाही. जुना कोणताही टूथब्रश किंवा घासणी घ्यायची आहे आणि तिने हे व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे. आता जर काही होल हे बंद झाले असेल किंवा त्यामध्ये काही अडकलं असेल, बऱ्याचदा असं होतं आपण तेलकट वगैरे काही गोष्टी तळल्या की मग तेल जे झिरपतं खाली तर ते बऱ्याचदा ह्या बर्नरमध्ये जातं आणि त्यामुळे सुद्धा ते ब्लॉक होतात. तर मग त्यामुळे हे निघण्यास खूप मदत होते. त्याचबरोबर काही सांडलं असेल तर मग ह्या बर्नरमध्ये ते जातं आणि आपण थोडंसं निग्लेक्ट करतो की यामुळे हे बंद झालं असेल आणि आपल्या डोक्यामध्ये असतं की नाही या बर्नरच खराब झालं असेल की काय. पण तसं काही नसतं. जर तुम्ही असं साफ केलं ना तर खूप व्यवस्थितरित्या बर्नरचे सगळे जे काही होल असतात ते ओपन होतात. आता हे केल्यानंतरसुद्धा सेफर साईड तुम्ही काय करू शकता, टूथपिक घ्यायची आहे. टूथपिक यामध्ये घालून सगळ्या हॉलमध्ये घालून काढायची आहे. म्हणजे जर काही अडकलंच असेल तर ते निघून जातं. पण आपण आता याने ब्रशने वगैरे घासतोय ना तर हे व्यवस्थितरित्या सगळे होल जे आहे ते ओपन होतात. दुसरी गोष्ट, जेव्हाही तुम्ही बर्नर क्लीन करत आहात आणि बर्नर हे व्यवस्थितरित्या सुकवू द्यायचे आहे आणि मगच ते जे आहे तुम्ही गॅस ऑन करायचा आहे. कारण काय होतं बर्नरमध्ये पाणी गेलेलं असतं आणि मग आपण ते चालू करायला गेलं तर गॅस खूप वाया जातो कारण सगळे होल हे ओपन झालेले नसतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जे आहे ही ट्रिक फॉलो करा. नेहमी जे आहे ते पूर्ण जेव्हा साफ करत आहात तर तेव्हा ते पूर्ण ड्राय झाल्यानंतरच गॅस लावा. सो आता हे बर्नर जे आहे मी ते स्वच्छ असं धुवून घेते आहे.
सो आपण आता बर्नर धुवून घेतले आहे, स्वच्छ कपड्याने हे पुसून गॅसला लावायचं आहे आणि नंतर सुकल्यानंतर गॅस ऑन करायचा आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी।